सिक्युरिटी सिक्युरिटी गेल्या 2 दिवसात आपल्या घरात कोण कोण आलंय याचं समद CCTV फुटेज आम्हाला बघायचंय. निघा. आधिपती चिडला आहे काय? हो, पण ठीक आहे, होतील ते शब्द. वय वय, तू नका काळजी करूस. आता सगळं चांगलंच होणार आहे. चला आपण करूया सुरुवात. वय वय. न म हा नमः. नमा लिहा आता तुम्ही. लिहा लिहा. न न म म नमः. हा नमः. व्हेरी गुड. आता आडवी रेष मारा, मी मारली तशी. वय. आता कोण आला? आता कोण आला? थांबा थांबा, आपल्याला लपवायला. हो किती काय काय झालं काय असं का भूत बघितल्यावानी करायला? काय नाही काय तू तू अचानक आला ना व म्हणून थोडीशी घाबरली. तू मला घाबरलीस? नाही तसं नाही. मी मी तुला कशा पायी घाबरते? अरे मी ती सहज आवरा. हे काय? हे इथं कसं काय आलं? बघ कपाटात ठेवा पाहिजे होतं. हे काय चाललंय? शिकवणी. म्हणजे कसली शिकवणी? कुणाची शिकवणी? आजींची. तुम्ही हे सगळं मास्तरीनबाई काय करलाय तुम्ही? आई साहेबांनी जर कळलं ना काय खरं नाही. सॉरी सॉरी. तुम्ही घराची शाळा करू नका. कोण आहे? सरकार, तुम्हाला आणि वहिनी साहेबांना थोरल्या सरकारने बोलवलं आहे. हा आलो आलो. मी पुढे होतो, तुम्ही या आणि ते लपवून ठेवा सगळं. तुमच्या मित्रांच्या व्यायांका आता बरा वाटता ना? हा, ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. त्यांच्या मुलीचा फोन आला होता, अक्षरा तिचं नाव. ती म्हणाली वेळेत संपर्क झाला ते खूप बरं झालं. वेळेत उपचार सुरू झाले. सर्वेश्वर पावला म्हणायचा. त्या बाई बोलल्या त्याचं मनाला लावून घेऊ नका. नाही नाही, अजिबातच नाही. मला काहीच वाटलं नाही त्या बोलल्या ते. कारण काय ना उमा, आपापल्या जागी आम्ही दोघं योग्य आहोत. ज्यात त्यांना फायदा वाटतो त्यात मला तोटा वाटतो, ज्यात त्यांना तोटा वाटतो त्यात मला फायदा वाटतो. आता या वेगवेगळ्या भूमिका झाल्या ना. आपापल्या भूमिकेवरती दोघंही ठाम आहे तितकंच. त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय?
ओवी पण ज्या काही बोलला त्याच्या मनात काय नव्हता. त्याचं काय आहे, ती परदेशात राहिलेली आहे ना. आपल्यासारखी मातेची नाळ जोडलेली नाही आहे त्याची. म्हणूनच मला तिच्याकडनं काही अपेक्षा नाहीये तुम्हा, आणि तिच्याबद्दल माझ्या मनात अकस पण नाहीये. कारण या सगळ्यात तिचा काय दोष आहे? ती लहानाची मोठी जिथे झाली तिथले संस्कार आहेत ती काय करणार त्याला? हा, पण आपल्या मातीत वाढलेला आपला निशी जर तिचं अनुकरण करायला लागला तर माका सहन होणार. मला फक्त सतत याच गोष्टीची भीती वाटते की त्या पाहुणी सोबत राहून तिचे विचार बदलायला नको, तिच्यासारखं तिने वागायला नको, इतकंच. पण आपल्या संस्कारांची कास धरून नव्या वाटेवर जाता येऊ शकतं ना. हो, नक्कीच जाता येऊ शकतं. हो, पण ते प्रत्येकाला जमेल असं नाहीये ना उमा. त्या वाटेवरती फरफट होती, गल्लत होती, त्यापेक्षा त्या वाटेवर न गेलेलंच बरं. मी पडतो. तुमचं सगळं म्हणणं पटतंय हो मला, पण आपल्या लेकीचं मन मोडू नये असंही वाटतंय. म्हणून मी तिला पुन्हा खेळू देते. आता जरी तुम्हाला हे माहीत नसलं तरी मीच तुम्हाला एक दिवस तिच्या या खेळाबद्दल सांगणार आहे. आपली लेक अभिमान आहे ना तुमचा. मला खात्री आहे एक दिवस ती तुमचं नाव जगासमोर मोठं करेल. रघुनाथ खोत हे आपल्या घरात कसं काय? आणि आपण त्यांच्या घरात. कसं काय पण? तुमच्या बायकोची करामत. त्यांना 1000 वेळा सांगितलं तरी पण ऐकत नाहीत. लय वेळा सांगितलं याच्या त्याच्यात नाक खुपसू नका, पण नाही, त्या ऐकतील तर शपथ. हा रघुनाथ आपला पान उतारा करतो आणि आमच्या सुनबाई काय करतात? त्यांना घरात घेत्यात, त्यांच्याकडनं जडीबुटी घेत्यात. अधिपती, तुमच्या बायकोचे पंख कापा. आमच्या माघारी तिनं त्या माणसाला घरी बोलिवलं. तुमच्या वडिलांना नको ती जडीबुटी दिली, त्यांची औषधं थांबवली. यातून जर काही बरं वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार आहे? काय झालं मॅडम, मला बोलवलं तुम्ही? आमच्या माघारी तुम्ही घरात काय काय करता ते विचारायचं होतं. दाखवा यांना यांचे प्रताप. आमच्या घरात आमच्या अपरोक्ष हा माणूस घरात कसा काय आला? मॅडम, रघुनाथ काका माझ्या बाबांचे मित्र आहेत. रघुनाथ खोत आमचा शत्रू आहे, आणि त्या शत्रूने काय बाय दिलेलं औषध आम्ही यांना देऊ शकत नाही. हे आम्ही तुम्हाला आता शेवटचं सांगतोय. हे असलं काय आमच्या माघारी करू नका. प्रत्येक बाबतीत नाक खुपसू नका, नाहीतर तुम्हाला लई महागात पडत. रखमा टाके कचऱ्यात. नाही मॅडम, ते कचऱ्यात नका टाकायला सांगू. हे गुणकारी आहे खूप. अधिपती, मी खरंच सांगते, ते औषध खूप गुणकारी आहे. तुमच्या बाबांना गरज आहे त्याची, आणि ते असं आपल्याला नंतर नाही मिळणार आहे कुठेही औषध. तुमच्या बाबांना खूप फायदा होईल त्याचा. त्यांची तब्येत खराब आहे. बघा, त्यांच्या तब्येतीचं जे काय असेल ना आमच्या आईसाहेब बघून घेतील.
तुम्ही इथनं पुढे आईसाहेबांच्या माघारी असलं काही करू नका. ताई, अगं त्या सुनबाईनच घरी आणलं होतं त्याला. हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? अगं ताई, मी तुला दिवसभर फोन करत होते पण तुझा फोनच नाही लागला. आणि ताई, तू इथं घरला नव्हतीस का नाही, तर तिला वाटलं होतं का या घराची मालकीन म्याच आहे, म्या हो म्हणणार तसंच समज होणार. सुनबाईंकडे नंतर बघू, आधी आम्हाला त्या खोत परिवाराचा बंदोबस्त केला पाहिजे. नाही त्यांचं नाक चेचलं तर नाव भुवनेश्वरी नाही लावणार. दुर्गे, एक काम कर, त्या खोत परिवाराची समधी माहिती काढ. त्यांची काहीतरी दुखरी नस असेल ती शोधून काढायला पाहिजे. जा, लाग कामाला. वय ताई. हा, मी समधी माहिती लिहून घेतल्या. हा, पर तुम्हाला अजून काय मिळाली तर मला सांगा, मी लिहून घेते. हा, ओके, ठेवा फोन. मिळाली माहिती? वय ताई. सांग पटशिरी. ताई, त्या रघुनाथचा भाऊ हाय, धाकटा भाऊ आहे, त्याचं नाव आहे बंधू. त्याची बायको हाय मंजू. आणि त्यासनी का नाही एक मुलगा हाय डुग्गू नावाचा. आणि लाली तिची बहीण हाय. आणि तिच्या नवऱ्यानं का नाही बिझनेस मध्ये समजा पैसा आणि प्रॉपर्टी समजा घालवलं, तर त्याच्यामुळे ती का नाही भावाकडेच राहते. आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे कांता. आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे श्रीनू. आणि त्याच्यानंतर का नाही त्याच्या आईचं नाव आहे दायची. ती एकदम कडक स्वभावाची आहे, पण ती सुद्धा त्याच्या शब्दाबाहेर जात नाही बरं का ताई. आणि त्याची बायको तरी एकदम नवरा म्हणाल तसं वागणारी आहे बघ. आणि एक ती त्याच्या मेहुणीची पोरगी आहे ओवी. आणि ती लंडन वरून आल्या. आणि त्या ओवीस आणि त्याचा अजिबात काय बी पटत नाही. बाकी शब्द जाऊ दे, त्याच्या मुलीबद्दल काही माहित असेल तर सांग. ताई, अगं त्याच्या मुलीबद्दल का नाही लई माहिती नाही मिळाली. हा, पण एवढं कळलं बघ, ते म्हणतात की तो कसला खेळतो, बॅडमिंटन ते ती खेळत होती. तर ते काय तिच्या बापाला आवडत नव्हतं, म्हणून तिनं तो खेळ बंद केलता मध्ये. पण हा, आता ती ज्या कॉलेजात आहे का नाही त्या कॉलेजामध्ये ती गपचूप मध्ये तो खेळ खेळती असं मला कळलंय. दुर्गे, काय ताई? आम्ही सांगतोय ते कर. काय ताई? आपली समधी माणसं कामाला लाव. आणि काय? आणि काय ते बॅडमिंटन का काय ते, हा, त्याची मोठी स्पर्धा भरवायची कोल्हापुरात. काय? आणि ही बातमी त्याच्या पोरीपर्यंत पोचवा. काय बी करून ती पोरगी या स्पर्धेत आली पाहिजे. जिथं तिथं तिचे फोटो बातम्या गेल्या पाहिजेत. बघू देत तरी त्या रघुनाथ खोतला त्याची पोरगी काय करत्या ते. त्यानं आमचा पान उतारा केला, आता आमची बारी आहे. वय ताई. तुम्ही बोलणार नाही आहात का माझ्याशी? अधिपती, प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न तरी कर. तेच करतोय, समजूनच घेतोय. तुम्ही बी आम्हाला कवा तर समजून घ्या. प्रत्येक गोष्टीत नाही सपोर्ट करू शकत मास्तरीन बाई तुम्हाला. आता शाळेचं घेतलं का नाही आम्ही मनावर, शिकायला लागलोय की. हो, आणि त्याबद्दल थँक्यू खरंच. पण तुमचे बाबा. हो, तुमच्या पुढे मी हात जोडतो. त्या माणसाचा विषय माझ्या पुढे काढू नका. त्याच्या संग लई बोलायला जाऊ नका, सलगी करायला जाऊ नका. अधिपती, चारुहा सर वाईट नाही आहेत. केव्हापासून ओळखताय तुम्ही त्यासनी? 2-2.5 महिने. हा, मग मी माझ्या जन्मापासून त्या माणसाला ओळखतोय. नादाला लागू नका त्याच्या. धड नाही तो माणूस. त्याचं जे काही औषध उपचार आहेत आईसाहेब बघतील, त्यांच्या पद्धतीने सगळं होऊन दे. आणि प्रत्येक गोष्टीत मी आईसाहेबांच्या मनाविरुद्ध नाही कारभार करू शकत. तुम्ही पण ह्याच्यात पडू नका. हां हां, बोलते दादाशी, पण नंतर शेण खाऊ. शेण, हा शेण आहे ना ते सगळा साफ साफ करून ठेवा. गोटा एकदम साफ पाहिजे माका, कळला मा? हां. दादा, कलमाकडे लक्ष देण्यासाठी बबन्याक सांगितलं आम्ही यंदा. त्याच्याकडे काय काम नाही आहे ना, पैशाची पण चणचण आहे त्याच्याकडे. हा, आणि त्याची बायको म्हणत होती की कलमामध्ये लोक येत जात राहतात म्हणून. बंधू, बबनेशी पैशाचं बोलून ठेव आणि त्याला कल्पना दे की आलेले पैसे बायकोच्या हातात देणार, नाही तर यो बसायचं उडवत. हा, म्हणजे
तसा मी पण बजावला हा त्या का. यंदा मोर पण चांगली येणार हा. हा पण दादा भाव पण तर चांगला मिळू होयो ना. कसं आहे बंधू, फळ चांगला असला ना की भाव चांगला मिळणारच. आता काही लोक काय करतात, मोठा फळ मिळण्यासाठी काही ना काही रसायन मिसळतात आणि मग कलमाची वाट लावतात. दादा मला काय वाटतं की ह्या सगळ्यांना लोकांना तुझ्याकडून पण एक मार्गदर्शन मिळालं तर बरा होईल. मी काय म्हणतो, एक मीटिंग लावली तर. मीटिंग यायला काय हरकत नाही रे बंधू, पण सगळ्यांका सगळं कळतं. आपल्या पोरांसारखा जर जीव लावला ना कलमाला तर फळ चांगला येणारच ना. इतका सोपा आहे ते. दादा काय झाला हा, वाईट बातमी आहे का? कोल्हापुरात रंगणार भव्य बॅडमिंटन स्पर्धा. ही बातमी वाचून दादा कशा निघून गेली. काय गो, काय झाला? काय नाही. बरा मा है ना. हा बबन्या, ऐक दादाशी बोलणं झाला माझा. भुवनेश्वरी मॅडमने आधी मला शाळेत जायला मनाई केली, मग स्वयंपाक करायला मनाई केली, मग पैंजण घालायला मनाई केली आणि आता अधिपतींच्या बाबांचं औषध पाणी करायलाही मनाई केली. काय करू, कसं समजावू मी त्यांना. मी वर्किंग वुमन आहे, मला काम करायची सवय, मला करायचंय काम. मी घरचं दारचं काम करायचं नाही, कुणाला आपलंच करायचं नाही. मग मी काय करू, काय करू मी. देवा मला भीती वाटते, हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस हा सगळा राग अधिपतींवर निघेल आणि मग आमची मैत्री. मला असं नाही होऊ द्यायचंय. काय करू, इथे सून म्हणजे एक शोभेची भावली आहे आणि भुवनेश्वरी मॅडम स्त्री असून असं वागतात माझ्याशी. मला माझ्याच अस्तित्वासाठी लढावं लागतंय. मला बळ दे, शक्ती दे मला. मला ही लढाई जिंकायची. निशी बस अप. काय नाही, आता तयार होऊन जाईन कॉलेजला. बट आता एवढी तयारी इनफ नाहीये. येस, मला काहीच कळलं नाहीये. कळेल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज? निशी सरप्राईज बोलले, त्यात एवढं घाबरायचं काय? हल्ली ना मला सरप्राईज शब्द ऐकला तरी भीती वाटते. आता हे सरप्राईज बघून ना तुला खरंच खूप आनंद होणार. हे बघ, ही स्पर्धा आहे मुलींसाठी, स्टेट लेवल कॉम्पिटिशन. कोल्हापूरमध्ये. सो व्हॉट? निशी आता फक्त प्रॅक्टिस करून चालणार नाही. यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. अशक्य. काय कॉम्पिटिशन खेळणं की जिंकणं? इथनं बाहेर पडणं. कोल्हापूरला जायचंय, कसं जाणार आणि घरात काय सांगणार? ओवी तुला माहिती आहे. नाही नाही नको स्पर्धा, काहीच नको, राहू दे. तुला घरातलं वातावरण माहिती आहे ना काय? निशी कम ऑन या, एवढा का विचार करतेस? मी आहे ना सोबत. खरं सांगू, तू आहेस त्याचीच जास्त भीती वाटते. हो का?
मग आता तर तुला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करावंच लागेल. चल तुझ्या आईशी बोलवत. नाही हो ओवी, प्लीज नको. आता मी काहीच ऐकणार नाही नको ना प्लीज. ओवी अगं प्लीज नको ना, ऐक ना माझं, राहू दे ना. ओवी अगं काय एकदा विचार कर. हा, जाहिरात कशी जोरदार व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर काय म्हणतात ते बॅडमिंटन का काय, त्याचं चित्र जरा मोठं असायला पाहिजे. हा, लक्ष घाला. नाही, पैशाची काही काळजी करू नका. नाही ते आलं लक्षात जाहिरातीचं. मी जरा आईसाहेबांसंग एकदा बोलतो. हा माहितीये बॅडमिंटन. ठीक आहे, ठेव ठेव. अयो, काय सांगायला लागलाय? आपली सगळी माणसं कामाला लागलेत म्हणून, पेपरात जाहिरात आल्या. काय काय अहो, आता आपण आयोजन करतोय म्हणल्यावर कार्यक्रम कसा जोरदार व्हायला पाहिजे. तुम्ही पण जरा जातीने लक्ष घाला अधिपती. हा घालतो, पण हे मध्येच काय सगळं काय अधिपती, कारण आम्हासनी असं वाटतंय की मुलींनी फक्त चूल आणि मूल करू नये म्हणून या स्पर्धेचं आयोजन करतोय आम्ही. आम्हासनी असं वाटतं की मुलींनी देशासाठी खेळावं आणि ही स्पर्धा फक्त कोल्हापूर मधल्या लोकांसाठी नाही तर काय राज्यस्तरीय बनतात ना, तसं म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पोरीबाळी आल्या पाहिजेत ही बॅडमिंटन का काय ती खेळायला. अधिपती, तुम्ही तुमच्या माणसांशी बोला, मोठं नियोजन करा. हा, काय पैशाची काळजी करू नका. पैसा लई होता, मोठे बॅनर लागले पाहिजेत. सूर्यवंशी संस्थान आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा. अरे वा, काय भारी जाहिरात होईल. सूर्यवंशी संस्थान आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा. लोकल चॅनल वाले, बॅनर वाले सगळ्यांना हाताशी घ्या आणि लावा नियोजन. एका दिवसात लावा नव नियोजन. आईसाहेब तुम्ही सांगितलं नव, बस एका दिवसात कशाला, एका तासात लावतो नियोजन. अधिपती, आम्हाला ना तुमचं हेच आवडतं. आम्ही काय बी म्हणलं तरी तुम्ही त्याला नाही म्हणत नाही, म्हणूनच आम्ही हे शिवधनुष्य पेललंय.